कॉक्रोच जनता पार्टीबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आत्तापर्यंत कॉक्रोच जनता पार्टीला कोणताही चेहरा नव्हता, पण आता एक नवीन आणि मोठा चेहरा कॉक्रोच जनता पार्टीमध्ये येणार आहे। त्याचं कारण म्हणजे 6 तारखेला येणारं मोठं वादळ। हे वादळ हवेचं नाही तर कॉक्रोच जनता पार्टीचं वादळ आहे। दिल्लीमधील जंतरम मंतरवरती हे मोठं आंदोलन होणार आहे आणि देशभरातील लाखो तरुण त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। पण त्या अगोदर कोर्टाकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कारण की सरकारमार्फत कॉक्रोच जनता पार्टीबद्दल कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावरती कोर्टाने काय निकाल दिला, कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा चेहरा कोण आहे, कोणता व्यक्ती आहे तो, संपूर्ण सविस्तर माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण सर्वांनी देशाच्या राजकारणामध्ये अनेक आंदोलनं पाहिली, अनेक वेगवेगळे पक्ष तयार झाले, अनेक पक्षांनी अनेक नेत्यांनी सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला। पण गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती एका पार्टीची चर्चा सुरू होती। ती पार्टी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी। सर्वांना वाटलं होतं ही कॉक्रोच जनता पार्टी फक्त सोशल मीडियापुरती मर्यादित राहील, पण नाही, आता हीच कॉक्रोच जनता पार्टी प्रत्यक्षामध्ये मैदानात उतरत आहे। आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, आपण सर्व मुद्दे यामध्ये सांगणार आहेत। कोर्टाचा निकाल काय लागला, कॉक्रोच जनता पार्टीचा नवीन चेहरा कोण असणार आहे, दिल्लीमध्ये काय घडणार आहे। 6 जून हा दिवस संपूर्ण घडामोडीचा सर्वात मोठा दिवस मानला जातोय। कारण की याच दिवशी ज्या अभिजित दिपकेने कॉक्रोच जनता पार्टीचा उगम केला होता, तोच अभिजित दिपके अमेरिकेवरून दिल्लीत येणार आहे। कारण 6 तारखेला दिल्लीच्या जंतरम मंतरवरती आंदोलन करायचं आहे। त्यासाठी अगोदर पोलीस स्टेशनमधून परवानगी घेतली जाणार, त्यानंतर जंतरम मंतरवरती आंदोलन केलं जाणार। हे आंदोलन शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी असणार आहे। कारण आपण सर्वजण बघताय, गेल्या काही वर्षभरापासून शिक्षण व्यवस्था एवढी बिकट झाली, विद्यार्थ्यांना आपलं जीवन संपवावं लागलंय, अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे हा प्रश्न फक्त शिक्षण व्यवस्थेसाठी नाहीये, देशामधील हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांसाठी आहे। आता 6 तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे कॉक्रोच सदस्य किती मोठ्या प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये येतात हे पाहण्यासारखं असेल। पण या सर्वांमध्ये एक नाव खूप जास्त चर्चेत आलं, ते नाव म्हणजे शिक्षण क्षेत्रामधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ता, 3 इडियट्स या चित्रपटामधील रेंचो या पात्रामागील प्रेरणा मानले जाणारे सोमन वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या 6 तारखेला होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। या कारणामुळे कॉक्रोच जनता पार्टीचं जे 6 तारखेला आंदोलन होणार आहे त्याची चर्चा सर्वात अधिक वाढली आहे। सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कारण की आपण काही महत्त्वाची माहिती सांगत आहे। सोनम वांगचुक यांनी अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरती एक व्हिडिओ शेअर केलाय। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं भारतामधील शिक्षण अवस्था किती बिकट झाली आहे। त्यांनी स्वतः अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षण व्यवस्थेमुळे त्या मुलांचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालंय। सोनम वांगचुक म्हणतात, आपल्याला फक्त बोलण्याच्या माध्यमातून विकसित भारत देश दाखवला जातो, आपला देश खूप विकसित आहे, पण जर खरोखर विकसित भारत घडवायचा असेल तर ते सर्व तरुण पिढीवरती अवलंबून आहे, विद्यार्थ्यांवरती अवलंबून आहे। त्यांनी उदाहरण देताना सांगितलं, अनेक विद्यार्थी पुस्तकामधील उत्तरं पाठ करतात आणि तेच उत्तरं परीक्षेमध्ये लिहिले जातात, पण प्रत्यक्षात जीवनामध्ये त्याचा काहीच उपयोग होत नाही। त्यांचं म्हणणं आहे, शिक्षण म्हणजे फक्त गुण मिळवणे नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करण्याची क्षमता निर्माण व्हायला हवी। याचबद्दल सोमन वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टीबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगितली। त्यांनी सांगितलं, कॉक्रोच जनता पार्टीचा अभिजित दिपके आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालं। दिल्लीमध्ये होणाऱ्या आंदोलनाचा विषय काय, कशासाठी हे आंदोलन होतंय, सर्व काही त्यांनी दीपक यांच्याकडून समजून घेतलं। त्यानंतर सोमन वांगचुक यांनी आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, पण त्यासाठी सोमन वांगचुक यांनी कॉक्रोच जनता पार्टी समोर म्हणजे अभिजित दिपके समोर एक अट ठेवली आहे। वांगचुक यांचं म्हणणं आहे, 6 जूनपर्यंत सरकारने जर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर 6 जूनला ते कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये सहभागी होतील। तोपर्यंत सरकारला देखील त्यांनी इशारा दिला आहे, कॉक्रोच जनता पार्टीच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हायला हव्या 5 तारखेपर्यंत, नाहीतर दिल्लीमध्ये मोठं आंदोलन केलं जाईल। त्याच दरम्यान अभिजित दिपके आणि वांगचुक यांच्यामध्ये काही बोलणंही झालं। विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळ चालू आहे, शासनाला सरकारला याची थोडीही काळजी नाही। सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याऐवजी काही मोजक्या अधिकाऱ्यांची बदली केली। हा निर्णय अतिशय चुकीचा आहे। जो मुख्य व्यक्ती आहे त्याचा राजीनामा न घेता अधिकाऱ्यांची बदली करणं हा कोणता निर्णय आहे। इथे अभिजित दिपकेने फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर त्यांच्या पालकांनाही आव्हान केलं आहे। अभिजितच्या मते हा फक्त परीक्षा किंवा निकालाचा विषय नाहीये,
हा देशाच्या भवितव्याचा विषय आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात, बोर्ड परीक्षा देतात. त्यावेळेस विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचा मानसिक तणाव असतो, पण या गोष्टी कोणी लक्षात घेत नाही. यामुळे 6 तारखेला जे आंदोलन होणार आहे त्यामध्ये फक्त विद्यार्थीच नाही तर पालकांनी देखील सहभागी व्हायचं आहे, असं अभिजित दिपकेने सांगितलंय. आपण सुरुवातीलाच म्हटलो, कॉक्रोच जनता पार्टीमध्ये एका मोठ्या व्यक्तीचं नाव जोडलं जाणार आहे. तो व्यक्ती म्हणजे सोमन वांगचुक. कारण की त्यांची प्रतिमा फक्त एका कार्यकर्त्याची नाहीये. त्यांनी शिक्षण, पर्यावरण आणि लडाखच्या प्रश्नावरती अनेक वर्ष काम केलंय. त्यामुळं त्यांचं नाव कॉक्रोच जनता पार्टीला जोडताच अनेक मोठ्या मोठ्या लोकांचं लक्ष या आंदोलनाकडे लागलं आहे. कारण की सोमन वांगचुक असे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव सन्मानाने घेतलं जातं. त्यांनी विकास आणि स्थानिक लोकांच्या अधिकारासाठी अनेक प्रकारचे आंदोलन केली आहेत. त्या कारणामुळे त्यांच्या नावाला देशभरामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली. आणि आता कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वांच्या नजरा 6 तारखेला आणि दिल्लीकडे वळाल्या आहेत. याच दरम्यान कोर्टामध्ये एक घटना घडली. कारण की सरकारमार्फत कॉक्रोच जनता पार्टी विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. कॉक्रोच जनता पार्टी ही देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे, त्यामुळे देशाच्या सुरक्षेला भीती निर्माण होऊ शकते, अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आली होती. यावरती सुप्रीम कोर्टाने सांगितलं, कॉक्रोच जनता पार्टीने अशा कोणत्या नियमाचं उल्लंघन केलंय ज्यामुळे देशाला धोका होऊ शकतो, त्याबद्दलचे आम्हाला पुरावे द्या. म्हणजे एक प्रकारे सुप्रीम कोर्टाने कॉक्रोच जनता पार्टीला समर्थन केलंय, त्यांना थोडा दिलासा दिलाय. पण याचा निकाल अद्यापही पूर्ण झालेला नाही. हा निकाल अजूनही पेंडिंग आहे. तर काही लोकांनी सोशल मीडियावरती अभिजित दिपके याच्याबद्दल काही खोटी माहिती पसरवायला चालू केली आहे. अभिजित दिपकेला अमेरिकेमधून हकललंय कारण की तो अमेरिकेमध्ये राहून पॉलिटिक्स करतोय, म्हणून त्याला अमेरिकेने हकलून दिलंय. त्याचा पासपोर्ट संपलेला आहे, असं लोकांनी अभिजितला बदनाम करण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ केलेत. पण अभिजितचं म्हणणं आहे, माझा पासपोर्ट वगैरे संपलेला नाही, मी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. पण आता सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून जाब विचारणं चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही प्रत्यक्षात मैदानात उतरत आहोत. आता 6 तारखेला नेमकं काय होणार, कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होईल की नाही, त्यामध्ये किती तरुण कॉक्रोच सदस्य सहभागी होतील, आपण पण कॉक्रोच सदस्य आहात का, आपण त्या आंदोलनाला जाणार आहात का, या सर्वांबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा.